अर्चना, तसं म्हणायला गेलं तर आपण गाववाले म्हणजे आपण दोघे चाळीसगावचे आहोत आणि गेली कित्येक वर्ष आपण चाळीसगावापासून दूर आहोत. पण तरी पण चाळीसगावची आपली जी नाळ आहे ती अजून सुटलेली नाही, ती असतेच नेहमी. आणि मी तुझ्याकडे येतोय गेली कित्येक वर्ष, आपण दोघे एकमेकांना ओळखतो आणि त्यानिमित्ताने सरांशी माझी जास्त जवळीकीने ओळख झाली. पण तसं बघायला गेलं तर मी सर माझे प्राध्यापक डायरेक्टली नव्हते. मी फक्त 2च वर्ष ज्युनियर कॉलेजला होतो. हां, तर त्यामुळे सरांविषयी मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे आणि जशी माझी इच्छा आहे तशी बऱ्याच चाळीसगावकरांची पण इच्छा असणार आहे. त्या दृष्टीने मी तुला म्हणलं होतं की आपण एकदा सरांबरोबर अनौपचारिक अशा गप्पा मारूया. तर तो योग नेमका आज आलाय असं मला वाटतंय. तर आज आपण सरांशी गप्पा मारूया असं माझा विचार आहे. तुला काय वाटतं? अगदी नक्की नक्की. मलाही आनंदच होतो आहे की आज शेवटी आपण हा योग घडवून आणला. कारण मी पण लहानपणापासून पप्पा सगळे विद्यार्थी म्हणायचे नाही सर किती चांगले, सर किती ग्रेट वगैरे. पण लहान असताना मलाही त्या गोष्टी खूप लक्षात येत नव्हत्या. हळूहळू मी जशी मोठी होत गेले तसं मला कळायला लागलं की खरंच म्हणजे काय त्यांचे काय ॲट्रिब्यूट्स होते आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं आहे. तर नक्कीच आपण परत जर त्या आठवणींना उजाळा दिला तर आपल्या बरोबरच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि चाळीसगावकरांना सगळ्यांना नक्कीच आवडेल. नक्कीच आपण करूया. चित्ते सरांना येस नक्की लगेच जास्त वेळ न दवडता आपण सरांना बोलूया लगेच आणि आपल्या अशा अनौपचारिक गप्पा मारूया. अगदी येस. सर नमस्कार. नमस्कार. आज खूप छान योग आला आहे. आज तुम्ही आहात, अर्चना पण आहे आणि आज आपण अगदी अनौपचारिक अशा मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. तुमच्याबरोबर गप्पा मारायची संधी आजपर्यंत आम्हाला कधी मिळाली नव्हती. त्यानिमित्ताने मला जेव्हा अर्चनाने सांगितलं की आपण भेटूया आणि गप्पा मारू, मी लगेच हो म्हणून आपल्या गप्पांच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय. तुम्ही चाळीसगावकरांना एक काय म्हणतात आदरणीय व्यक्ती म्हणून परिचित आहात. नॉर्मलचे चाळीसगावकर आता जे सगळे विखुरलेले आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणा किंवा भारतभर पसरले आहेत, त्या सगळ्यांच्या माहितीसाठी मला तुम्हाला म्हणजे तुमचं बालपण, तुमचं शालेय शिक्षण याविषयी तुमच्या शालेय करिअरविषयी किंवा कॉलेजच्या करिअरविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. प्राथमिक शिक्षण जे आहे त्याची सुरुवात एरंडोल पासून झाली. अच्छा, म्हणजे तुमचा जन्म पण एरंडोलचा? नाही, जन्म माझा चाळीसगावचा आहे. चाळीसगावचा? अरे वा, अच्छा. परंतु कोर्टात वडील सर्व्हिसला असल्यामुळे त्यांची बदली असायची वगैरे वगैरे. तर माझ्या जन्माच्या वेळेला त्यांची बदली इकडे झालेली होती असं तिथं. एरंडोलला माझं पहिल्यांदा शिक्षणाची सुरुवात झाली. बरं, म्हणजे काय त्यावेळेला बिगरीचं म्हणायचं अतिशय. आणि मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं. तर पहिल्याच जे असतं ना प्री प्रायमरी आहे ना, तिथे मी एका शाळेमध्ये तिथे 5 नंबरच्या शाळेमध्ये होतो आणि राहत त्यावेळेला. आता अगदी आणि आमच्या घराच्या जवळच अर्थ होतं, गडीवर म्हणायचं त्याला, गडीवर होती शाळा. तर मला अजून मला ती आठवते बरं का. पण पहिल्या मजल्यावर आमचा वर्ग होता तिथे असं मला समजतं, म्हणजे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर असं तिथे. तर पहिली म्हणजे फक्त पहिलीपर्यंतच तिथे होतो आम्ही. तोपर्यंत वडिलांची बदली झाली आणि जळगावला आलो बरं का. जळगावला आल्यानंतर मग तिथे म्युन्सिपाल्टीच्या शाळा होत्या, मराठी शाळा ज्याला म्हणायचं. तर मग जळगावला आमचे 2री, 3री, 4थी या प्रायमरी स्कूल शाळा नंबर 5 मध्ये जळगावला तिथे शिक्षण झालं माझं तिथे. पण त्या शिक्षणामध्ये मला अजून आमचे पंढरीनाथ मास्तर जे आहेत ते अजून माझ्या डोळ्यापुढे उभे आहेत. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्या शाळेत असं काही खास लक्षात राहणाऱ्या आठवणी आहेत का? नाही, म्हणजे त्यावेळेला तर चांगलं लक्षात आलं आमच्या मार खाताना. परंतु आता ते मास्तर जे म्हणजे आपले पंढरीनाथ गुरुजी त्यावेळेला कित्ता असायचा. कित्ता असायचा म्हणजे 4 ओळी असत्या अशा आणि त्याच्यात एक आडायचा, म्हणजे वरच्या 3 ओळीमध्ये तो ए पाहिजे गिरवायचा. बरं का, असं सगळं तसं करा. ते जर का तिरप जे झालं ना तर ते त्यावेळेला कदाचित आम्ही मला वाटतं आमच्या पंढरीनाथ मास्तरला मनामध्ये
तुझी माय नाही असं म्हणायचे काय काही मुलं बरं अच्छा, का अच्छा, असं बरं. मला अजून ते आठवतं आमचे. आता मला ते त्यावेळेला एवढं जमत नसते, पण माझ्या शेजारी दोन मुलं तर ते तसेच त्याला. तर ते काय करायचे की ते 3 रेघांच्या तिथनं चौथ्यामध्ये जर गेलं किंवा 2 मध्येच राहिलं, ते तिरपी जर झाली, सरळ झाली, त्याचा पी काढला तर पहिल्या सरळ आणि मग अर्ध सर्कल ते पहिल्या 1, 2 या 2 रेघांमध्येच आलं पाहिजे. असं इतकं ते ते असे बघत आणि ते जर झालं त्याला बाहेर काढून त्याला अर्ध्या चड्ड्यामध्ये सगळं पोरं मांड्या उघडे. तर हे जे असं जे कळलं तर मांडीला असा चिमटा. एक पूर्ण राऊंड करायचे. काय खरंच सांगतो मला. पण आज कारण आम्ही फक्त ऐकलेलंच आहे छेडी लागे छमछम विद्या आज एकदम मला बरोबर. पंढरीनाथ गुरुजी लक्षात आहेत ते हा. की त्यांनी मला शिक्षण दिलं तर दिलं पण माझं अक्षर सुधारलं. कोणी मला माझ्या वा. शिक्षकाकडे हो सर तुमचं अक्षर खरंच छान आहे बरं हे म्हटलं तर आम्हाला ते बघताना पंढरीनाथ गुरुजी दिसतात मला इथे अजून. क्या बात. मग दुसरे खंडू मास्तर होते. हा. खंडू मास्तर ते तर पंढरीनाथ सर असं काढले ते तर झालं की एक कानाखाली. याच्यात मारायला असं. पण तू हे 2 पंढरीनाथ गुरुजी आणि खंडू मास्तर हे आम्हाला आज मितीला सुद्धा माझ्या डोळ्यापुढे उभे राहतात की यांच्यामुळे माझं अक्षर सुधारलं आणि मी शिस्तीमध्ये आता आलो. किती छान अनुभव आहे ना हा अर्चना. खरंच आहे. आपल्या खरंच आहे. शिक्षकांचे शिक्षक अगदी त्यांचे बरोबर. अनुभव ऐकताना खूप अनुभव वाटते. खरंय खरंय. पण तुम्हाला असं वाटतं का की तुमचे विद्यार्थी तुम्हाला अशा शिस्तीच्या बाबतीत आठवण करत असतील? तुमचे विद्यार्थी तुम्ही कडक शिस्तीत त्यांना वाढवलंय. पण सर शिस्त कॉलेजमध्ये आलो ना, शाळेमध्ये गेलो होतो आम्ही. कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने मारलं मी ना तर तो चांगला म्हणजे काय. पण सर आम्हाला तुम्ही खूप आमचे खूप जवळचे वाटायचे कारण तुम्ही खूप आम्हाला प्रेमळ आमचे अरे त्याला प्राध्यापक वाटायचे आम्हाला मारलं सगळ्यांना. त्याला मारलं त्याला पण मी जवळ वाटतो. मी सांगतो ना हे म्हणजे त्याच्यातला एक किस्सा सांगतो तुला. कारण तुमच्या आधीचे जे प्राचार्य होते त्यांच्याविषयी आम्ही फक्त ऐकलं. आम्ही त्यांच्या बरोबर त्यांचे विद्यार्थी म्हणून राहण्याचा आम्हाला योग नाही आला. पण आम्ही माझ्या मोठ्या भावाकडनं मोठ्या बहिणीकडनं त्यांच्याविषयी ऐकलंय की ते खूपच स्ट्रिक्ट आणि खूप डिसिप्लिन होते, शिस्तप्रिय होते. आणि पप्पा म्हणतातच की त्यांच्याकडनंच त्यांनी बरचसं शिकले. त्यांची शिस्त. बरं आपण परत थोडस विषयांतर झालंय. तुमच्या माध्यमिक शाळेच्या याच्याविषयी सांगा, तुमच्या करिअर विषयी. माध्यमिक शाळा म्हणजे 5वी पासून 11वी पुढे. तर पहिलं म्हणजे कसं की आम्ही कॉलेज शाळेच्या जवळच गल्लीमध्ये आम्ही राहत होतो ते. आणि सकाळी 7ला 7:30 शाळा असायची. तर 7:30च्या ऐवजी आम्ही तिथे आमचे हेडमास्टर आणि म्हणजे गंधे आणखी 2-3 दिवाय कुलकर्णी होते ते बरं का. असे 3-4 प्राध्यापक सकाळी ओपन एअरमध्ये बॅडमिंटन खेळायचे. तर ते खेळायचे म्हणून आम्ही लवकर जायचो शाळेमध्ये ते बघायला. अच्छा. तर मला अजून सुद्धा लक्षात येतं काय म्हणजे तुमची बॅडमिंटनला तुमची जी आवड झाली तिथे तिथपासून त्याची आवड ते असं झालं. असं ते आहे. तुमच्या वर्गातले किंवा तुमचे जे सहचरी होते त्यातले काही प्रॉमिनंट व्यक्ती आता सध्या आहेत का? एक धोबडे म्हणून होता बरं का. तो अक्षर त्याचं इतकं चांगलं होतं बरं का. आणि त्यावेळेला ती हिंदू नीब यायची. शाईचे पेन सगळे टाक असायचा आणि त्या बेंचला दवती असायच्यात बरं का. त्या दवती त्याचं घालायचं. काही वेळेला असंही करायचं म्हणजे त्याचं घरी येऊन मारायचं पाहिजे बघ अरे काय रे असं बरं. पण ते जे व्हायला तर ती हिंदू पिन होती ना त्याच्यातनं 15 मिनिटाच्या सुट्टीमध्ये खेळायचं. टाक असायचं त्यावेळेला. टाक असा बेंचवर मारला ना तर ती नीम अशी आणि ते उभा राहून जाता इतका कडक. हो मग ते कळलं ना म्हणजे तुझं पेन तुझे घ्यायचे पण ते करायचं मी. मग ते करायचं आणि ते घेऊकलं की तुझी देऊन टाकायचं. तो धोबडे म्हणून आमचा विद्यार्थी होता एक आमच्या शेजारी बसायचा तो. तर तो त्याचं अक्षर खूप चांगलं होतं. मग त्याच्याबरोबर बसून असं जर कळलं सगळं घेऊन कळलं. पण मुख्य म्हणजे ती तिकडे आणि इकडे कित्ता. त्या कित्त्याच्या 4 रागा आणि त्याच्यात सरळ येणं आणि पंढरीनाथ गुरुजींचं झपाटन ते खंडू मास्तरचं मारणं हे त्याच्यातनं ती जिल्ह्याची स्कॉलरशिपची परीक्षा असायची. त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये मी 23वा आलेलं मला आठवतं. तर मग ते 5वी
पासनं ते 5वी नाही बरं 8वी पासनं ते 11वी पर्यंत दर महिन्याला 6 रुपये एवढी गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती अच्छा. बरं का. पण याची गंमत सांगतो ना, म्हणजे हा. 6 रुपये जर मिळाले आले ना, ते 6 रुपये आले ना, मग घरी जाऊन आम्ही 1 रुपया आईला मला द्यायची बरं का. त्या 1 रुपयामध्ये 8 दुणे 16 8 सिनेमा बघायचे. अरे वा. 2 आणे तर पिठातून सिनेमाचं पिठातलं 2 रुपये दोन हे होते. होते. म्हणजे मी महिन्यातनं 8 ते 10 12 सिनेमा पाहणारा विद्यार्थी होतो. अरे वा. हो. सरांविषयी हा. नवीनच आपल्याला कळतंय आज. बरं, सांगतो तुला. पण त्याच्यातला तो 1 रुपया जो आहे हा. ना, तो 1 रुपया म्हणजे आहे तो आमचा पक्का होता. म्हणजे पक्का फक्त 8चं ते तसेच व्हायचे. पण 1 रुपयामध्ये किती तुम्ही 20 पिक्चर बघायचा? नाही 2 आणे. 2 आणे. अच्छा. 2 आणे खाली जमिनीवर, हम्म. 5 आणे बाकावर. मागे हम्म. आणि 10 आणे खुर्चीवर. वरचे. नाही, वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर. अच्छा, बाल्कनी. 10 आणे बाल्कनी. बाल्कनी. तुम्हाला तुमच्या लक्षात राहिलेला सिनेमा कुठला आठवतो का सर? तुमचा खूप आवडला तुम्हाला असा? मला सांगतो ना, त्या काळातले त्यांनी आवारा हा पिक्चर 40 वेळा बघितलाय. अरे बापरे. 42 पाहिलेला. पण तुला तो इंग्रजी सिनेमा कोणता सांगतो मी, सांग मला, की आपण बघायचं. द ओल्ड मॅन. हा, ओल्ड मॅन अँड द सी, जे अर्नेस्ट काय अर्नेस्ट कोणतो हेमिंग्वे. हेमिंग्वे, हा. त्याचं जे आहे त्याच्यावरचा तो ओल्ड मॅन अँड द सी होती. पण अशा बऱ्याच जुन्या इंग्लिश पिक्चरच्या स्टोरीज पप्पा सांगतात. अच्छा. इंग्रजी सिनेमात आता एक सांगायचं म्हणजे असं तुला सांगतो बरं का. आता त्या टॉकीज होतं, सिनेमा टॉकीज होतं. त्या सिनेमा टॉकीज असेल ना, या सिनेमा टॉकीजच्या बाजूनी ती या इथे तिकडल्या बाजूनी आमचे वर्ग होते. हा. अच्छा, बरं. त्यांची भिंत कॉमन होती बरं का. हा. असं तर ही भिंत कॉमन झाली ना, असं ते होतं ना. इथे आमचा वर्ग, इथे वर्ग आणि त्या टॉकीजचं भिंत ही तिकडनं. हा. आता तिथे दरवाजा इकडला होता. त्या असा हात घालून कडी काढली की ते काढलं की आम्ही डायरेक्ट पडद्याच्या मागे उभे. मग कधी काय व्हायचं तर म्हणजे काय होतं, ते ट्रायल घेतात ना. हो. ट्रायल रेल आलं की ते दुपारी किंवा 9 सकाळी किंवा 10-12 तर ते ट्रायल घेत असत ना, तर ते चुप आलं ना, 2-3 परत आतनं लावून घेतलं ना की बघितलं की सिनेमा बघायचो आम्ही. अशी पण म्हणजे आम्हाला आणि महिन्याला 10,000 सिनेमा पाहिला. त्याचं जे आहे कारण हे पण त्याच्यामध्ये असू शकेल ते. आणि मग तुमचं कॉलेज म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? महाविद्यालयीन झालं शिक्षण असं की मी 10वी झाली बरं का. हो, त्यावेळेला 11वी होती मॅट्रिक त्यावेळेस. 11वी मॅट्रिक होती. हम्म. 11वी मॅट्रिक झाली ती जे आहे ते लाना सार्वजनिक हायस्कूल म्हणून जे आहे, जळगावला. हा, जळगावला. हा, तर तिथे म्हटलं ना, आमचे हेडमास्टर आहे त्यांनी ते सकाळी बॅडमिंटन खेळायचे वगैरे ते. तर तिथे 11वी झाली. 54 साली मी तिथल्या MJ कॉलेजमध्ये, मुलजी जेठा कॉलेज, मुलजी जेठा. मुलजी जेठा, तर त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मी फर्स्ट इयर. त्यावेळेला FY SY असं किंवा फर्स्ट इयर आणि इंटर, ज्युनियर आणि सिनियर अशी 4 वर्ष असायची त्यावेळेला. हां, इंटर आर्ट्स, ज्युनियर BA, सिनियर BA आणि FY पहिलं असं त्यावेळेला. मग तिथे गेल्यावर पहिल्यांदा आम्ही टेबल टेनिसचं टेबल बघितलं. मग तिथे बसलं तर तिथे ते सिनियर मुली ते टेबल टेनिस खेळत असतात. त्यावेळेला या प्रतिभा ताई ना पूर्णपत्रे. आपल्या राष्ट्रपती माजी प्रतिभाताई पाटील. हो. अच्छा. तर त्या टेबल टेनिस खेळत असतात. तर तो डालडा एक म्हणून व्हायचो आम्ही त्याचा. तो आणखी एक काहीतरी असे मला नाव आहे आता पटका आठवते, ते खेळत असतात. आम्ही जाऊन आम्हाला बरं तिथे कसं ते आपलं हे असेल ना आयडेंटिटी कार्ड ते दिलं म्हणजे रॅकेट मिळायची ती त्याची. मग तिथे नंतर आम्ही खेळायला लागलो. पण सुरुवातीला तिथे गेल्यानंतर हे सिनियर विद्यार्थी बसत म्हणजे तिकडे बसत आहे, पण ते बघत होतो आम्ही त्या आवडला तिथे टेबल टेनिस वगैरे असं. तर तिकडे मी इंटर आर्ट्सपर्यंत शिकलो असं. मग इंटर आर्ट्स झालो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जबलपूरला माझे मोठे बंधू त्यावेळेला ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी करत होते. मग त्यांना भेटायला गेलो तिथे. मग
तिथे दिस इज इन 1956. तर तिथे आणि महाराष्ट्र मंडळ होतं, बंगाली लोकांचं वेगळं असायचं सगळं. तर महाराष्ट्र मंडळाचे सेक्रेटरी M.G. जोशी म्हणून होते. तर त्यांच्याकडे चल रे मग तुला घेऊन जातो. माझा मोठा भाऊ तिथे होता, तर त्यांच्याकडे घेऊन गेला. तर त्यांनी सांगितलं अरे काय करतो तुझा भाऊ? म्हणे आता इंटरव्ह्यू झालेला आहे बघतो. तर काय तर म्हणे मग त्याला याला नोकरी लावायचं का? म्हणजे का तर म्हणे आपल्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे तिथे. तर तो म्हटलं नाही मग कर ना म्हणे काहीतरी. बरं म्हटलं. त्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व्हिसला मी लागलो. मग मी सिटीमध्ये गेलो तर D.N. जैन कॉलेज म्हणून तिथे आहे. अच्छा. तर त्या D.N. कॉलेजमध्ये चौकशी केली. म्हणजे 1 वर्ष नोकरी झाल्यानंतरच आहे बरं का. अच्छा. हां. मग तो गॅप पडला थोडक्यात एक हो, वर्षाचा. हो, हो. आमचे ते पंडित साहेब आमचे. आता मी जो घडलो त्याच्यामध्ये जे मोजके 5-6 लोक जे आहेत ना त्याच्यातले आमचे ते पंडित साहेब. म्हणजे तुमचे बरं. बॉस. बरं का. तुमचे boss. बॉस. अच्छा. पंडित साहेब आमचे बॉस होते त्याला. तर त्यांनी पण प्रोत्साहन दिलं. 2 तास दररोज उशिरा यायची परवानगी आम्हाला पंडित साहेबांनी दिलेली. अरे वा. असं. तर मग 1962ला मी M.Com झालो तिथं. मग M.Com झाल्यानंतर पहिली जाहिरात बघितली तर MSG कॉलेज मालेगाव. मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतो जरा. हां. तुम्ही इंटर झालात, पण त्याच्या आधी तुम्ही असं काही डिसाईड केलं होतं का की आपल्याला हीच ब्रँच घ्यायची आहे किंवा आपल्याला प्राध्यापकच व्हायचंय किंवा आपल्याला इंजिनियर व्हायचंय? कारण आजकाल आजचा विद्यार्थी इतका हुशार आहे. हो, ते कारण त्यांचं इतकं ठरलेलं असतं सगळं काय करायचं ते. आम्ही एकदम बावळट होतो. वडील म्हणतील ते बरोबर. करायचं. अच्छा. तिच्या गावामध्ये तिथे काही कळायचं नाही त्यावेळेला. अच्छा. त्यामुळे त्यावेळेला खरंच म्हणजे प्राध्यापकी पेशा स्वीकारायचं हे काही तुमच्या डोक्यात नव्हतं अजिबात? काही नाही. मग M.Com झाल्यानंतर मग काय? नाही मग M.Com झालो मी. M.Com झालो आणि पहिली जाहिरात मालेगाव कॉलेजची होती. मग तिकडे अर्ज केला मी. बरं का. अर्ज केल्यानंतर इंटरव्ह्यूचं आलं तिथे. मग तिकडे लेक्चरर म्हणून लागलो आम्ही तिथे. मग लेक्चरर मग तिकडनं आमचा प्रवास हा लेक्चररशिप मग सुरू झाला. तसा सुरू झाला. तिथे पण मग बॅडमिंटन क्लब आम्ही सुरू केलाच होता ओपन एअरमध्ये. तिथे संध्याकाळी रोज खेळायचो वगैरे आम्ही. तर 1963ला 40 गावाची जाहिरात आली. तर मग 40 गावाला अर्ज केला. मग 40 गावाला अर्ज केल्यावर सिलेक्ट झालो आणि 40 गाव कॉलेजला 1963ला लेक्चरर. पण तुम्ही जेव्हा प्राध्यापक म्हणून लागला 40 कॉलेजला तेव्हा तिकडे प्रिन्सिपल कोण होते? फाटक सर. फाटक सरच होते. होते. तो 1970 पर्यंत मी 7 वर्ष तिथे लेक्चरर म्हणून होतो असं. अच्छा. तेव्हा म्हणजे कॉलेजमध्ये साधारण किती विद्यार्थी असतील त्या काळात? त्या वर्षी पहिल्या मी सांगतो तुला इकडे 200-250 आणि तिकडे 300-350 होते. पण तेव्हा 40गाव कॉलेज सुरू होऊन किती वर्ष झाली होती? ते 1961च आहे. अच्छा. 40गाव कॉलेज. म्हणजे सुरू झाल्यानंतर 2 वर्षांनी तुम्ही तिकडे आला? हो. नाही, मध्ये तुम्ही परत नाशिकला पण होतात. मग सांगतो ना ते पुढे आणखी आलं होते. पण त्याच्याशिवाय SSVP कॉलेज सिनियर कॉलेज होतं धुळ्याचं. त्यांना SY BComला कॉस्ट अकाउंटिंग शिकवायला प्राध्यापक मिळेना. मग तिकडे आठवड्यात 1 दिवस तिथे SY BComला ते मी शिकवायला जायचो तिथे. अच्छा. 70ला आलं तर BYK कॉलेजची जाहिरात होती. BYK कॉलेज नाशिकची. त्यांना सिनियर प्राध्यापक पाहिजे होता. कारण काय त्यांच्याकडे MBAचे क्लासेस चालत होते. त्याचं लेटर पण आलं की सिलेक्ट केलेले तुम्ही या इकडे वगैरे असं. फाटक सरांकडे गेलं. मग त्या नाही सर वडिलांची पण बोलली वगैरे आणि मग जायचं ठरले. नक्की हो म्हटलं. बरं आता एक काम करायचं तुमच्या मिसेसला घेऊन आमच्याकडे जेवायला कधी येतात ते सांगा आणि जा. म्हणजे फाटक सर किती रागीट असो तेवढी इंटिमसी होती म्हणजे. हो असं म्हणजे मग त्याच्याकडे कमिटी. पण त्यावेळेस 40 गावामध्येच राहावं असं नाही वाटलं तुम्हाला? कुठे 70 साली तुम्ही जेव्हा जॉब चेंज केला ना? ती वरची ग्रेड होती तिथे. अच्छा, म्हणून. MBA म्हटलं तिथे. आणि नाशिक मोठं पण होतं 40 गावापेक्षा. आणि त्या काळी MBA म्हणजे फाटक सर काय म्हणाले हां. अरे तिथे पुढल्या वर्षीपासून आपण पण M.Com सुरू करतोय म्हणजे मग तुम्हाला वरची ग्रेड परत घेता येईल. अच्छा. देता येईल तशी. तर पण त्यांच्याकडे MBA होतं आणि M.Com तर होतच होतं, हां. असं होतं तिथे.
जातात म्हणून त्यांच्या ग्रेडमध्ये ते शिकवते. पण त्यावेळेस डोक्यात होतं का चाळीसगावात परत यायचं असं काही डोक्यात होतं तुमच्या? कुठे नाही काही नाही. अरे जिथे जिथे गेलो ना, जाणार तिथे, तिथे हा. माझ्या डोक्यात नव्हतंच कुठे जायचं. बरं. जिथे गेलं तिथे इमानदारीत प्रामाणिकपणे घासा. मग चाळीसगावात परत रिएंट्री कशी झाली तुमची? कुठे मग ते तर पुढचं सांगतो हा, ना. सांगा ना. तिथे 3 वर्ष मी सर्व्हिस केली. गोसावी फार हो. ग्रस्त आहेत ते. तर मग त्यांनी कॉमन रूम इयर एंडिंग कॉमन रूम मीटिंगमध्ये प्राध्यापकांना ते काय म्हणाले की हे बघा आपले रिझल्ट्स अतिशय चांगले झाले. माझे मी अशी स्कीम करतोय की उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या 3 महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही 1 महिना कॉलेज करता द्या आणि तुमच्याकरताच तो दिला बरोबर. की मी तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये जाईल म्हणजे तो अनुभव तुम्हाला मिळेल. ती मीटिंग संपल्यानंतर पहिल्या मजल्यावरनं कॉमन रूममधनं ते निघत होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या मागोमाग पायऱ्या उतरत गेलो. मी गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. सर म्हटलं मी जातो मला कुठे पाठवलं तर तुम्ही बघा म्हणून. बरं म्हणे मग तुम्ही उद्या या म्हणे. मग दुसऱ्या दिवशी गेलो त्यानंतर ते म्हणे तुम्ही सुट्टीमध्ये कुठे असतात काय? म्हटलं मी सुट्टीमध्ये पुण्याला जातो. माझा भाऊ असतो तिकडे. आम्ही 2-2.5 महिने तिथेच राहतो वगैरे. बरं म्हणजे मग पुण्याच्या युनिटमध्ये एखाद्या जर पाठवलं तुम्हाला जर ते पाठवलं मी तर चालेल. काही म्हटलं कुठेही सांगा म्हटलं तुम्ही मला. पुण्याला नगर रोडला इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स म्हणून बरं. मोठं युनिट आहे तिथे केलं मी त्याचं 15 दिवसाचं सगळं ते करून दिलं. मग शेवटच्या 10 दिवसामध्ये 5च दिवसात शेवटच्या 5 दिवसामध्ये चिंते कसं माहीत तिकडे काय मी आता तुम्हाला कंट्रोल अकाउंट्स काय असतं ते शिकवतो म्हणे. त्यातनं त्यांनी मला कंट्रोल अकाउंट शिकवले किंवा कसे करायचे काय. त्यांनी कॉस्ट शीट केलं दे काय हे मटेरियल लेबर घेते याचं पर्सेंटेज कसं करायचं त्याच्यात प्राईम कॉस्ट असते मग फॅक्टरी ओव्हरहेड काय ते हे सगळं मला त्यांनी सांगितलं. मी शिकतही होतो त्यावेळेला जबलपूरला आम्हाला शिकवलं होतं पण शिक्षकांनी शिकवलं होतं. आता हे म्हणजे प्रॅक्टिकल आहे. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट होते ते सगळे. मग त्याच्या हाताखाली त्यांनी 8 दिवस मला ते केलं बरं का. असं मी ट्रेनिंग घेऊन गेलो तिथे. आणि तिकडे गोसावींनी सांगितलं ना रसात तोडून की मी एकमेव ठरलो या स्कीममध्ये भाग घ्यायचा होता. मग दुसऱ्या वर्षी गोसावींनी बोलवलं मला परत. म्हणे आता बघा जिथे गेल्या वर्षी तुम्ही गेला होतात ना आता एक काम करायचं म्हणजे यावर्षी 15 दिवसाचा दौरा काढायचा म्हणे तुम्ही. म्हटलं काय सर? म्हणजे आपले मुलं 30 आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज करता MBA जे विद्यार्थी पाठवतो म्हणे बरं का. मग कल्याण आणि ठाणा त्या बेल्टमध्ये इंडस्ट्रीजमध्ये पाठवतो म्हणे. पण काय नुसते त्यांना वाऱ्यावर सोडून देतो कारण म्हटलं आपला स्टाफ कमी आहे. मग ते पोरं काय वायातपणा करतात का काय करतात आपल्याला काय कळायला करतात तर तिथे काहीतरी. तर म्हणे आता ही मुलं गेलीत ना म्हणे 1 महिन्याच्या ट्रेनिंगला की हे गेलेत ना की त्याच्यानंतर 10 दिवसानंतर तुमचा दौरा सुरू करायचा म्हणे. आणि मी कुठल्या युनिटमध्ये कोण पोरं गेलेले ते सगळं तुमच्याकडे देईल म्हणे. आणि तिथे जायचं म्हणे कल्याणला ठाण्याला सकाळी एका युनिटमध्ये जायचं दुसऱ्या दुपारच्या शिफ्टमध्ये दुसरीकडे जायचं तिकडे जायचं. तसं त्याच्यानंतर मग पुण्याला जायचं. पुण्याला याच पद्धतीने जायचं म्हणे. मग मी त्या ठिकाणी म्हणे तिथे आपल्या पोरांचं काय चाललेलं आहे म्हणून ते कोणाच्या त्यांच्या त्रास तर काही नाही होत आहे त्यांचा नाही. बरं मग ते स्वतः देवा मग तुम्ही आमच्याकडे एक गेस्ट लेक्चर देण्याकरता याल का असं त्यांना सांगून त्यांना एक आमंत्रण द्या. असं ठिकठिकाणी जाऊन सकाळचं मग पुण्यालाही गेलो. त्यावेळेला मी टेल्कोमध्ये पण गेलो होतो तिकडे. आता तुम्हाला पुढचा प्रश्न संगीता विचारणार आहे. हो जो ती मला पण बऱ्याचदा विचारत असते. तुमच्या चाळीसगावच्या काही अशा संस्मरणीय आठवणी आहेत का? हो आहेत. ज्या तुमच्या ठळकपणे लक्षात अगदी, राहिल्या आणि अगदी. आमच्यासारख्या नवीन पिढीला त्या हो, तुम्ही हो. सांगाव्याशा वाटतात हो अशा हो आहेत का अगदी त्या? अगदी हो कारण तुमचे विद्यार्थी आता म्हणजे आता त्याच्यात आमच्या इच्छे ते हो, बरोबर. 50च्या पुढे असतील सगळे. हो त्यांना पण ते ऐकायला इंटरेस्ट छान येईल. वाटेल. म्हणजे एक विद्यार्थी आता आम्ही सकाळी 7:20ची घंटा आणि 7:25ची घंटा मी वरांड्यामध्ये त्या प्रल्हाद आमचा घंटा वाजवतो तिथे उभं राहत असे बरं का.
हा. तर एके दिवशी काय झालं, मी असा उभा तिथे आणि पाहतो तर समोर कॅन्टीन आहे. हम्म. कॅन्टीनच्या तिथे समोर झाडाच्या तिथे एक पोरगा सिगारेट ओढत होता. प्रल्हादला म्हटलं जारे त्या पोरक्याला बोलून आण. त्यांनी त्याला पोरून आणला. आता त्याला म्हटलं काय रे बाबा, तुझे वडील काय करतात रे? तर तो म्हणाला की इथे मिलमध्ये कामगार आहेत म्हणे माझे वडील. हे तो म्हणाल्यानंतर मी इतका शांत स्वभावाचा प्राचार्य म्हणा किंवा माणूस हो, म्हणा, हो, हो. त्याला जे एक मुस्काळात लगावली त्याच्या मी, अरे बापरे. बरं का. हा. त्याला म्हटलं नालायका, सिगारेट ओढतोस इतका? हां, थांब. ते काका देशपांडेंना मी फोन लावतो. ते काका देशपांडे म्हणजे ते टेक्स्टाईल मिलचे मॅनेजर, संध्याकाळी आमच्याकडे GM. आमच्याबरोबर बॅडमिंटन खेळायचे. थांब म्हटलं, तुझ्या बापाला बोलवतो तिथे. हा. नाही सर, आता नाही करणार. नाही, पहिले तर एक झपाटलेली होतीच त्याला मी त्याला. तर तो नाही सर, असं नका करू, वडिलांना बोलू. मग त्याला बोलवलं. म्हटलं अरे डोळे बंद कर आणि तुझ्या आईचा पेहराव डोळ्यासमोर आण. तुझ्या आईला चांगली लुगडी नेसावी असं वाटत नाही का कधी? हां, नालायका म्हटलं, तू सिगारेट ओढतो. हां, आणि तुझ्या आई कशा कपड्यांमध्ये तुला शिक्षण देते. हां, वडील तिकडे असं आहे. हां, तुला लाज वाटली पाहिजे. हे बोलताना माझ्या डोळ्यात आत्ता पण पाणी आहे. तसंच माझ्याही डोळ्यापुढे त्याला आणि त्याच्या पाठीवरनं हात पडून वगैरे म्हटलं, बघ बरं का, आता तुला सोडणार मी, आता नाही करणार म्हणे. काय करणार का बघ म्हटलं. आता जर तर मारली एक, आता नंतर जर दिसला ना म्हटलं तर मग माझ्यासारखा वाईट नाही. त्याच्यानंतर एक 4 वर्षानंतरची घटना. संध्याकाळी बॅडमिंटन खेळून मी येऊन स्कूटर बंगल्याच्या तिथे लावतो आणि आज जातो. तेवढ्यात तोच मुलगा तिथे उभा. तो SY.BComला होता त्यावेळेला. आता तो तर म्हणला, काय रे बाबा, कोण रे? म्हणे सर, तुम्ही मला ओळखलं का? म्हटलं राजा, तुझं नाव नाही सांगता येणार मला, पण ते सिगारेटवरनं मुस्काळात मारलेलं तर तूच आहे म्हणे. म्हणे हो म्हणे, मीच आहे म्हणे तो. म्हटलं काय काम काढलं? म्हणे सर, मी तिकडे गुजरात बॉर्डरवर तिथे मिलिटरी अकाउंट्समध्ये एक अकाउंटंट आहे म्हणे मी. आता दिवाळीच्या सुट्टीकरता आलेलो आहे घरी आहे, तर तुम्हाला मी मुद्दाम भेटायला आलो म्हणे सर, आणि सांगायला लागलो म्हणे सर. म्हटलं काय सांगतो? सर, त्या दिवसापासून मी आत्तापर्यंत सिगारेट ओढली नाही हे सांगायला आलो. म्हणजे बोला. आजकाल असे विद्यार्थी आणि असे शिक्षक हे शिक्षक सुद्धा दोन्ही दोन्ही निर्मळ आहे. हे म्हणजे एक. आपण या आदर्श गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत पूर्वीच्या, हा. खरं ना, ते काय सर म्हणजे त्याचे जिवंत जिवंत उदाहरण. उदाहरण आहे. म्हणजे आज माझ्या पण डोळ्यात की पापा, नाही तर मी इतका शांत आणि न रागवणारा, पण हो, कारण ते त्या सरांचं दिवशी जे माझ्या काम डोक्यात केलं, काय आलं. अजूनही एक अतिशय मवाळ आणि शांत आणि खूप समंजस, सगळ्यांवर प्रेम करणारे असे असे प्रिन्सिपल असे म्हणजे आमचे मला शिकवायचे. सुद्धा स्वतःला ह्या गोष्टी हा. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याकडनं ऐकल्या हा, तेव्हा, कारण घरातही पप्पा अगदी शांतपणे, हा. पण तरी शांत ते असतील तरी ज्या पण गोष्टी धाक आमच्याकडनं करून हा. घ्यायच्या ते धाका, म्हणजे त्यांचा धाक मला असायचा. दुसरी एक घटना आहे बरं का. हो, सांगा ना. आता आमच्याकडे ती सिद्ध होत की काही गोंधळ केला पोरांनी वर्गात, कुठे काही झालं काही झालं तर त्याला पकडून आणायचा, प्रल्हाद पकडून आणलेलं असेल बरं का. हां, आणि तर त्याला काहीतरी 10 रुपये दंड, पत्र लिहिलं त्याच्या वडिलांना बरं का, की भेटायला यायला आणि 10 रुपये दंड त्याच्या दिला. आता त्या काळातलं 10 रुपये दंड आकायचा त्याला. तर त्याचे वडील आले बरं का भेटायला. तोपर्यंत त्याला वर्गात बसू दिलं नाही असं त्याचं. तर ते आले मग तिथे. आता ते तिकडे आले तर प्रल्हाद म्हटलं सर ते पत्र घेऊन आला, तर दाखव, बोलव म्हटलं. तर ते त्याचे पालक म्हणजे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर हमाली करणारा माणूस. अरे बसा म्हटलं. बसे ना तो बरं का. नाही म्हटलं, मग तुम्ही जर बसणार नाही सर ना तर मग मी काय बोलणार नाही म्हटलं. बरं का. मग ते करून त्याला प्रल्हादला म्हटलं बसव, काकांना बसव बरं. मग त्याला बसवलं. काय म्हणे मी ते यायचे 10 रुपये मी कुठनं देणार साहेब.
म्हटलं तुम्ही आलात ना, हं. आम्ही पैसे उभे करायला असं नाही काम करत इथे म्हटलं, बरं का. पण त्याला कळायला पाहिजे की आपण दंगल करायला नको, बरं का. तर म्हटलं एक काम त्याला पैसे तुम्ही पावांना देऊ नका म्हटलं, काही काही एक काम करायचं म्हटलं. आमच्या त्या तिथे गार्डनच्या तिथे बोटॅनिकल इकडे 10 कुंड्या आहेत म्हटलं याला. यांनी एक आठवड्यावर त्याला त्या 10 कुंड्यांना पाणी घालायची याला शिक्षा देतो म्हटलं मी. अहो म्हणे सर साहेब म्हणे 10 काय 20 कुंड्यांना लावेल म्हणतो म्हणे. म्हटलं ते काही नाही. प्रल्हाद हा पोरगा हा याला आत्ता घेऊन जा आणि उद्यापासून 6 दिवस हा तिथे पाणी टाकायला जाईल ते बघत जा म्हणे. ते गेला. अशा पद्धतीने आपण म्हणजे शिक्षा देण्याची हां. सुद्धा एक हो, वेगळी पद्धत असतं ना. पण पप्पा- तेव्हा असतं ना. पालकांचंही कधी हे नसायचं. बरोबर, त्याला आजकाल विरोध विरोध नसायचा. नसायचा कारण त्या शिक्षकांवरती तेवढा विश्वास होता. बरोबर. नाही, आणि त्यामागच्या किंवा त्यामागच्या भावना ज्या भावना. हो, होत्या मग त्या कळायच्या. त्या म्हणजे त्याला कळायला पाहिजे की बा आपण आणि असं नको करायला. हक्क, अधिकार, नियम हे असं काही कोणाच्या डोक्यात नव्हतं नव्हतं. त्यावेळेस. बरोबर बरोबर. मुळात शाळा ही संकल्पना अशी होती, शाळा किंवा कॉलेज, की आपल्या मुलाला एक चांगलं वळण लागावं, चांगले संस्कार व्हावे. अगदी. आणि हे म्हणजे हे चांगले संस्कार म्हणजे पुढे आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडणारे हो, संस्कार मग असायचे. असतात. आमच्याकडे वर्षातनं 15 ऑगस्टला तर रक्तदान वगैरे होत असतं. हो. पण ते सगळं मुंबईला जायचं ते तिकडे. बर. हां, हाफकिन्स इन्स्टिट्यूटचे लोक यायचेत वगैरे ते हां, असं. हां, हां. पण आम्ही रक्त संकलन. संकलनाचं आमचं वेगळं कॉलेजचा एक दिवस ठेवलेला असायचा. अच्छा, बर. हां, आणि ते रक्त कलेक्ट केलं हं. की जर आपल्या विद्यार्थ्यांपैकी स्वतः म्हणा, त्याच्या घरी म्हणा, त्याचे वडील, आई, बहीण, भाऊ कोणतरी कोणालाही जर त्या रक्ताची गरज पडली तर आपण ती देणार त्याच्यातनं असं. आम्ही जे असे रक्तदाते त्यांचे होते आणि त्याचा ब्लड ग्रुप आमच्याकडे होता, म्हणजे त्याला सांगणार की इथे ते जाऊन ते द्या असं म्हणून. तर उन्हाळ्याचे दिवस होते आणि कॉलेजला सुट्या लागलेल्या होत्या. एकदा दुपारी 3:30 वाजता एक विद्यार्थिनी आली आणि बाळासाहेब देशमुख म्हणून एक हेड क्लार्क म्हणून किंवा रजिस्ट्रार साहेब त्यांच्याकडे गेले. तर त्यांनी त्या मुलींनी सांगितलं की माझी आई आजारी आहे आणि उद्या तिचं ऑपरेशन आहे, तर तिला ब्लड पाहिजे आहे म्हणून मग मी विचार करायला. तर त्यांनी ते आईचा गट वगैरे पाहून त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये 5-1 लोक होते, 4-5 एक मुलगा ते. पण त्यांनी सगळीकडे फोन लावले पण ते आउट ऑफ स्टेशनच होते, ती सुटी असल्यामुळे. पण माझं पण रक्तगट तोच होता. अच्छा. बाळासाहेब त्याला म्हणले की बा सरांचा पण हा रक्तगटच आहे, तर तू जाऊन सरांची बोल म्हणून असं. तर ती मुले आली, म्हणली की सर असं असेल. तर ते बाळासाहेबच आलेत माझ्याकडे सांगायला की असं असायचं आहे म्हणतात. त्या मुलीला म्हटलं बाळा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आई आहे तुझी? ती म्हणे ते पाटील हॉस्पिटलमध्ये आहे म्हणे. म्हटलं काही काळजी करू नको, मी उद्या सकाळी ती म्हणली उद्या. म्हटलं केव्हा आहे तुझं आईचं ऑपरेशन वगैरे? म्हणे उद्या सकाळी 10चं सांगितलं आहे डॉक्टरांनी. म्हटलं काही काळजी करू नको. मी फोन लावला आणि ते डॉक्टरला फोन लावला. डॉक्टर साहेबांना म्हटलं हो असं आमची विद्यार्थी तिच्या आई असं ते त्याचा, तर मी रक्त द्यायला येतो म्हटलं तिकडे. ते अहो सर तुम्ही कशाला येता म्हणे? तो आमचा विद्यार्थी मागचा कुठला तर म्हणले तुम्ही कशाला करता? मी वेगळं नाही म्हटलं. मी माझ्या क्षणार्थात माझ्या विचाराला की प्रिन्सिपॉल या स्कीममध्ये मागे हटतो आणि कॉलेज स्कीम चालवते, याला काय अर्थ आहे? हां, म्हणून मी म्हटलं मी राहून धरलं नाही. म्हटलं मी येणारच बरं का, मी येतो म्हटलं. डॉक्टर साहेब किती वाजता? तर तुम्ही काही काळजी करू नका म्हटलं काही. तर मग दुसऱ्या दिवशी मी 10 वाजता गेलो तिथे. हां, मी रक्त दिलं पहिल्यांदा. त्याच्या आईला तिच्या भेटलो. काही काळजी करू नका म्हटलं, होईल, हे डॉक्टर चांगले आहेत सगळे बरं. आणि मग रक्त वगैरे दिलं तिथं आणि मी आलो परत. म्हणजे खरोखर एक कुटुंब असल्यासारखंच होतं कॉलेजचे शिक्षक, प्रिन्सिपल आणि विद्यार्थी. इतकं डेडिकेशन आणि इतकी अफेक्शन आपल्या विद्यार्थ्यांविषयी असणारे शिक्षक आजकाल मिळणं खूप दुर्मिळ आहे. नाही रे, आजकाल
आमच्या वेळेलाही काही सगळेच होते असे नाही. केव्हाही तुम्ही जा, हां. पर्सेंटेज कमी झालं असेल आजकाल एवढंच आहे, पण पण आहेत चांगले असतो शिक्षक बरं का. अजूनही चांगले आहेत. असतात, चांगले असतात. लक्षात आलं का? असं नाही की काय असं. आता आणखीन एक हं. ते सरांकडे अनुभवांची शिदोरी एवढी मोठी की निवृत्तीपूर्वी कुठले सांगायचे कुठले नाही. हां, म्हणजे आमच्याकडे आम्ही एक नवीनच उपक्रम सुरू केला होता. ते आठवलेबाईंचं सगळं आयडिया आहे ती. काहीतरी जनरल होतं, देशामध्ये काही होतं, राजकीय असेल, सामाजिक असेल, काही असेल असेल तर त्याच्याबद्दल गल्लीतला माणूस, कोणीतरी माणूस प्राध्यापकांना विचारतो, काय होतं? आपला प्राध्यापक सांगू शकत नाही म्हटलं. म्हणजे सर आपण कसं केलं तर काय? म्हणजे समजा ती घटना जी झालेली आहे, ती घटना कुठल्या विषयासंबंधीची आहे, त्या विषयाच्या विभाग प्रमुखांनी तिकडे त्यांची मीटिंग घ्यावी कॉलेजमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या प्राध्यापकांची, आणि कोणी ते लेक्चर द्यायचं ते, आणि तसं म्हणजे निदान आपल्या सगळ्या प्राध्यापकांना तर कल्पना येईल की ते काय झालेलं आहे. म्हणजे ते गल्लीत कोणी विचारतं आणि प्राध्यापकांनी देतात सांगतात. आता अशी आमच्याकडे स्कीम सुरू केली होती, आणि त्याच्या वेळेला ते हर्षद मेहताचं प्रकरण आलं. म्हणजे असं की त्यांनी बरं का? ग्रुप फॉर्म केला होता आणि हो, ज्या नाही recent ते घडामोडी आहेत नाही म्हणजे त्याच्यावर बोलायचं ग्रुप म्हणजे हो ना, प्राध्यापकांनी. ग्रुप म्हणजे कसं अर्चना, ज्या विषयाचं असेल ना त्या विषयाच्या विभाग प्रमुखांशी बोलायचं आणि सांगायचं. मग त्या विभाग प्रमुखाने त्यांच्या विभागातले 4-5 चार प्राध्यापक जे काय असतील त्यांची मीटिंग घ्यायची, आणि त्याच्यावर कोणी लेक्चर द्यायचं आहे ते ठरवायचं, आणि मग ते कॉलेजच्या सगळ्या प्राध्यापकांना प्रेझेंट करायचं. असं त्या आठवलेबाई आलेच माझ्याकडे, बसलेलो म्हणजे ऑफिसमध्ये सकाळी काहीतरी 10च्या 10 10:30 चाललं. म्हणलं सर ते वर्तमानपत्र यायला हर्षद प्रेताचं प्रकरण ते निघालं ना म्हणे. तर म्हटलं हो म्हणे आहे ना काहीतरी. अहो पण म्हणे तुमच्या डिपार्टमेंटचा विषय आहे ना म्हणे. हां म्हणे बरं का. हां म्हटलं मग काही काळजी नाही अर्थ नाही मॅडम, काही काळजी करू नका, मी आमच्या प्राध्यापकांची मीटिंग बोलवतो आणि कोणी लक्ष ते लेक्चर द्यायचं ते आम्ही ठरवू ना. काय नाही म्हणे. बरं, त्यांचं म्हणजे आमच्या मोठ्या बहिणीसारखीच ती अशीच ते आहे, त्यांचा इतका अधिकार होता मला बोलायलाचं पण, आणि काय ते म्हणे नाही सर म्हणे ती मीटिंग तुम्ही तिला बोलायचं म्हणे. बरं काय म्हटलं बा, हे तुम्हीच एक लेक्चर दिलं पाहिजे म्हणे. आता मी बापजामनामध्ये आम्ही व्याख्यानं देत बसलो, म्हणजे आमचं क्लासमधलं हां, पण असं जनरल लेक्चर कधी दिले नाही म्हणे सर, हे तुम्हीच दिलं पाहिजे. मग असं म्हणताना मग माझ्या मनामध्ये विचार आला की नाही म्हणणं बरोबर नाही दिसणार. आता म्हणजे आपण जरी भगिनी आहेत ते आमच्या असं म्हटलं तरीसुद्धा त्या खुर्चीमध्ये बसलो तर तो इगो कुठेतरी हो खरंच ना. म्हणजे आपण स्कीम करतो, एखादी स्कीमची इंचार्ज प्राध्यापिका आपल्याला म्हणते की हे करा, आणि आपण म्हणायचं की मी नाही बोलणार. म्हणजे असं मला ते त्याचं तेवढ्यामध्ये त्याला तर म्हटलं मग बाई फक्त एक काम करा, काय ते तुम्ही ना 15 दिवस आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही माझ्या कामाचं आहे ना 1 महिना देते. मग 1 महिना म्हटलं तुम्हाला, म्हणजे 1 महिन्याची मला परवानगी द्या म्हटलं. 1 महिना 2 महिन्याची घ्या म्हणे. म्हणजे त्यांचं असं बोलण्याचा आजसुद्धा त्या आजारी आहेत खूप. दर 15 दिवसातनं मी त्यांना फोन करत असतो. हो, तर बरं म्हटलं मी देतो म्हटलं 15 दिवसातच करतो म्हटलं, काही मॅडम करू नका तुम्ही. गेलो दुसऱ्या घरी 12-12:30 जेवायला जायच्या आधी पहिले लायब्ररीमध्ये गेलो. तो लायब्ररी आमचा देशपांडे, R.N. देशपांडे तो देतो. त्याला म्हटलं देशपांडे हे सगळे हर्षद मेहताचं ना गेल्या 15-20 दिवसातले सगळे हे त्याचं आमच्याकडे इकॉनॉमिक टाईम्स होतं, फायनान्शियल एक्सप्रेस होतं, ते सगळे अंक पाठवून दे. आणि मग ते पाक्षिक होते, विकलीज होत्या त्या सगळं म्हटलं घेऊन त्या शिपायाला संध्याकाळी ते सगळं पाठवून दे म्हटलं तिथे. आणि मग तिथे जे येऊन पडलेलं आहे, जसं आपण लेक्चर देतो ना, त्या लेक्चर सारखं ते घेतलं
अंडरलाईन करायचो, ते पूर्वतयारी करायचो, सगळी. मग त्याच्या नोट्स काढायच्या आणि असं असं मी ते तयार केलं. 15 दिवसामध्ये मी ते तयार केलं आणि मग पहिलं लेक्चर त्याचं लेक्चर स्टाफ पुढे दिलं त्याचं. लेक्चर संपल्यानंतर मी आलो ऑफिसमध्ये बसलो. माझ्या मागोमाग आठवली बाई. काय म्हटलं काय सर तुम्ही अतिशय छान लेक्चर दिलं म्हटलं बाई ते खरं म्हटलं तुम्ही मला हे तर सांगितलं म्हटलं असं काय करता म्हणे पण तुम्ही खरंच ना किती केलं म्हणून. या हर्षद मेहताचे लेक्चर्स मी ऑल ओव्हर महाराष्ट्र 42 लेक्चर्स दिली आहेत. तर मी वक्ता झालो म्हणजे आठवलेबाईंनी आम्हाला वक्ता केलं. सोलापूरला गेलो होतो तिथे आता अध्यक्ष म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा चेअरमन आलेला होता तिथे. मला कल्पना नाही तेवढी जास्त कोण आहे तर काय ते त्याचे लेक्चर देताना मी लेक्चर सांगायचो की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मॅनेजिंग कमिटी जी आहे ती 13व्या मजल्यावर दर 15 दिवसाला मीटिंग घेते. त्या काय झोपा काढत होते का हे खाली तो हर्षद मेहता काय कर असं मी बोलतो त्या याच्यात बोलत होतो. मग जेवायच्या वेळेला त्यांनी ओळख करून दिली तिथल्या प्रिन्सिपॉलनी. असं म्हटलं साहेब नाही तुम्ही बरोबर बोललाच पाहिजे तर पहिलं असं काय तर जरा इंटरप्ट करते त्यापूर्वी तुम्ही पूर्णपत्रे फॅमिलीशी तुमचे कसे संबंध होते ते सांगा. पूर्णपत्रेचा माझा खूप घनिष्ठ संबंध. म्हणजे माझे पालकच म्हणायचं डॉक्टर साहेब त्या आमच्या भगिनीच मोठ्या समजायचो आम्ही. त्याचा प्रमिलाताई वगैरे. तर त्याचा फोन आला सकाळी तिकडे प्रिन्सिपल साहेब तुम्ही या जरा माझ्याकडे असं काहीतरी म्हणून. मी गेलो ते लिटररी डोळ्यात पाणी आणून माझ्याशी बोलत होते. म्हणजे सर हो ते असं त्यांचे भेट घेण्याचा प्रसंग त्याचा म्हणजे त्या डोळ्यात पाणी त्यांचं होतं. सर म्हणजे तुम्ही 15 दिवस झाले आलेला नाही आहेत. रडायला लागल्या त्या विचारा. मी म्हटलं अहो ताईने बाईच म्हणायचं मी. बाई म्हटलं अहो त्या घडकाळच्या याच्यात मला अजून नाही येता आलं. मी येईन नक्की येईन केव्हा तरी येत होतो ते बरोबर म्हणे पण तुम्ही दिवसा आड येणारे काही नाही निमित्ताने तुम्ही 15 दिवस झाले आला नाही म्हणजे काय म्हणे. हा एक प्रसंग असा. मग पूर्णपत्र डॉक्टरांकडे मग तुमच्या त्या सोनालीशी पण तुमची चांगली ओळख होती का? सोनालीला या इथे पेशवे पार्कमध्ये दिलं. हां त्यावेळेला ते त्यांना घेऊन आले होते इकडे. बरोबर. त्या शरद भाऊंच्या गॅलरीमध्ये रात्रभर ते सोनालीच होती. आणि मग मी दुसऱ्या सकाळी तिकडे गेलो तिकडे आम्ही. आणि मग ते सोनाली पेशवे पार्कला जी दिली त्यावेळेला त्या कारमध्ये त्यांच्याबरोबर मी बसलो मागे ती सोनाली आणि ती द्यायला गेलो आम्ही. हो त्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला जेव्हा डॉक्टर साहेब भेटायला जायचे सोनालीला तेव्हा पप्पा किती वेळा हो हो डॉक्टर फार आवाज दिला सोनाली की म्हणजे ती ओळखायची. ते त्यांनी पुस्तक लिहिलं ना सोनालीच लिहिलं ना तर त्याचं प्रकाशनाच्या वेळेला आणि त्यावेळेचे देवरस बाळासाहेब देवरस त्यांच्या हस्ते ते होतं बरं. तर 4 वाजता काहीतरी ते समारंभ होता. तर आम्ही गेलो म्हणजे डॉक्टर साहेब गाडी चालवत आहेत मी त्यांच्याजवळ बसलो चाललो त्या तिथे त्या चौकामध्ये सिग्नल लाल आहे आणि माझ्याशी बोलताना निघून गेले तिथे पुढे. तो समोर पोलीस होता त्याने प्र केलं होतं थांबले होते. काय साहेब तुम्हाला ते दिसत नाही का काय. डॉक्टर साहेब म्हणाले त्याला अहो माफ करा म्हणे बरोबर ते आमचं पुस्तक आहे त्याचं हे सोनालीचं तर त्या प्रकाशनाकरता मी ते लिहिलं. म्हणजे तुम्ही डॉक्टर पूर्णपत्र आहेत का म्हणे. तो पोलीस म्हणतो डॉक्टरांना बरं का हो म्हणे मी डॉक्टर पूर्णपात्रच आहे म्हणे त्याचा. हो जाऊ द्या म्हणे साहेब जाऊ द्या म्हणे. सर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या वेळच्या तुमच्याबद्दल इतरांच्या काय भावना होत्या त्या तुम्ही आत्ता सांगितल्या पण तुमच्या काय भावना होत्या तुमच्या मनात रिटायर होताना काय
होत आहे भावना. नाही पण तुम्हाला वाईट वाटत होतं 40 नाही, गाव वाईट सोडताना होणार होतं, तसं? वाईट- रिटायरमेंट घेतल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी चाळीसगाव सोडलं? नाही नाही नाही, फार लगेचच यावं लागलं मला. कारण काय आहे, एक कार्यक्रम ठेवलेला होता तो, बरं का. अच्छा. हां, बरं, मॅनेजमेंटच्याच बरं. लोकांनी तो ठेवलेला होता, बरं का. आणि मग त्याच्यात तो कार्यक्रम संध्याकाळी 6ला काहीतरी सुरू झाला, 5:30-6ला काहीतरी झाला का काय. तर तो कार्यक्रम सुरू असतानाच पुण्याहून फोन आला. माझे सख्खे मोठे भाऊ, तर ते आजारी, तर त्यांना रुबी हॉलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि बरेच आजारी आहेत असं म्हणून तो कार्यक्रम आटोपला. आणि म्हणजे हिला मी सांगितलं घरी निरोप देऊन की नाही आपल्याला जायचं आहे. म्हणजे तो कार्यक्रम आटोपला. मी जेवणं पण ती होती, पण ती झालं. आणि मग लगेचच्या महाराष्ट्र एक्सप्रेसने मी इकडे आलो, तिथे पुण्याला आलो. रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशीच तुम्हाला चाळीसगाव सोडावं लागलं. हां, तुमच्या हाताखालून असे खूप चांगले म्हणा वाईट म्हणा असे विद्यार्थी गेले असतील, तर काही तुमच्या लक्षात राहिले? काही काय? आता सध्या रिनाऊन व्यक्ती पण असतील, कोणी नेते झाले असतील, पुढारी झाले असतील, कोणी मोठे हा, अधिकारी पुढारी झालेलेच आहेत आमचे. सर, जसं तुम्ही दीपक शुक्लाबद्दल सांगणार होता. हो, ते तर पुष्कळ आहे. तो सांगा. दीपक शुक्ल, त्यांनी 133 वेळा रक्तदान केलेलं आहे. अच्छा, बरं. त्यांनी, बरं का. आणखी नंतर आमचा घोडे सर, घोडे, हां. तो घोडे म्हणजे आमदार झाले. आमदार झालेला आहे. बरं. पण म्हणजे ह्याच्यावरून मला एक सांगायचं वाटतं की असे पप्पांचे जागोजागी विद्यार्थी असतात ना. कुठेही गेलं तरी त्यांची ओळख निघणार. बऱ्याच ठिकाणी आम्ही जात होतो, वेगवेगळे कॉलेजेस बघत होतो, कुठचं इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं, तिथे ॲडमिशन मिळायचे काय चान्सेस आहेत. तर जिथे जाईल तिथे ह्यांच्या ओळखीचे भेटायचे. तर जुई म्हणाले, पप्पा काय प्रत्येक ठिकाणी असे तुमच्या ओळखीचे वगैरे, आता तुम्ही काय बोलू नका, आता पुढे कुठे गेले तर सगळीकडे तुमच्या ओळखीचेच मिळतात आणि तुम्ही तिथेच सुरू होतात वगैरे. आणि म्हणून MIT कॉलेजला गेलो. तर पप्पा म्हणाले, बरं ठीक आहे, आता मी कुठचीच माझी ओळख काढणार नाही, काही नाही, मी शांत बसेल. आणि आम्ही त्या MITच्या ऑफिसच्या अशा पायऱ्या चढतोय, तर तिथून समोरून तिथला रजिस्ट्रार पप्पांचा विद्यार्थी, हा सर तुम्ही इथे कुठे काय कामाने आला वगैरे असं. तर ते माझी मुलगी पण म्हणाली की खरंच म्हणजे पप्पा तुमची खूप ओळख आहे सगळीकडे असं. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना चांगलं रेकग्निशन दिलेलं आहे. नाही, हेच संचित असतं. खरं आहे ना, खरं आहे ना, अगदी खरं आहे. अर्चना, आपण सरांच्या सगळ्या अकॅडमिक जी कारकीर्द होती म्हणजे प्राध्यापक आणि प्रिन्सिपल म्हणून त्याच्याविषयी त्यांच्या आता आठवणी ऐकल्या. पण सरांचं अजून एक व्यक्तिमत्व जे सगळ्यांना माहीत आहे ते म्हणजे एक स्पोर्ट्समन. बॅडमिंटनमध्ये ते स्वतः एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होते आणि त्यांनी कोचिंग केलंय बॅडमिंटनमध्ये. आणि तू सुद्धा एक चांगली बॅडमिंटनपटू आहेस. तर मी स्पोर्ट्समध्ये फार कच्चा आहे, त्यामुळे याबाबतचे जे प्रश्न आहेत ते मला वाटतं मी आता तू पप्पांना विचार. आणि म्हणजे मला सांगायला आनंद होतो की पप्पा एक सगळ्यांना माहितीच आहे, पप्पा नॅशनल अंपायर सुद्धा आहेत बॅडमिंटनचे. आणि सरांनी कोच केलेले आणि जे पुढे खूप नावारूपास आलेले स्पोर्ट्स म्हणजे आपले चाळीसगावचेच मिलिंद घाटे, मिलिंद पूर्णपात्रे आणि विवेक जोशी हे त्यांचे प्रामुख्याने पुढे आलेले विद्यार्थी. मी माझ्या लहानपणापासून बघते की पप्पा किती समरसून खेळामध्ये भाग घेतात. म्हणजे अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून सकाळी उठलं की आधी त्यांचे इन्स्ट्रक्शन्स असायच्या, चला माझ्याबरोबर रनिंगला चला. कॉलेजचा ट्रॅक होता 800 मीटरचा, त्या ट्रॅकला फेऱ्या मारायच्या, तिथे एक्सरसाइज करायची, ते स्वतः एक्सरसाइज करायचे. तेवढं सगळं करून ते 7:15ला बरोबर कॉलेजमध्ये पोचायचे आणि आम्हालाही शाळा कॉलेज आमच्या जायचो आम्ही. त्यामुळे अगदी लहानपणापासून हे बाळकडू आम्हाला स्पोर्ट्सचं मिळालेलं आहे. पप्पा आणि स्पोर्ट्स हे अगदी म्हणजे मुरलेलं हातात घालून गेलेलं आहे. आम्हाला त्यावेळेस खूप कौतुक असायचं म्हणजे सर स्वतः स्पोर्ट्सच्या ड्रेस घालून आणि तू सुद्धा त्यांच्यावर असायची. तर पप्पा, जसं तुम्ही आधी मेन्शन केलं की तुमच्या शाळेमध्ये तुमचे टीचर होते, तर ते खेळायचे, बॅडमिंटन खेळायचे आणि त्यांचं बघून तुम्हाला स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट डेव्हलप झाला. तर नंतर तुम्ही फुटबॉलही खेळायचं. तर ह्या सगळ्या स्पोर्ट्सकडे तुम्ही कशा ह्याने गेलं, ती आवड कशी निर्माण झाली? आम्ही लंगडी खेळायचो शाळेमध्ये, बरं का. लगोरी खेळत असतो गल्लीमध्ये, त्या लगोरी ते जायचं.
घोडी घोडी म्हणतात त्याला माहितीये का? हो. माहिती. ते घोडी घोडी घेतो म्हणजे 4-5 लोक होते की इकडनं असं पळून जाऊ द्यायचं, उड्या मारायच्या. त्याच्यावरून दोन हात हे तर करून. मी इथनं 5व्या-6व्या मुलावरच्या पाठीवर अरे बापरे. असं ते झालं घोडी घोडी. आट्यापाट्या मी खेळायचो आणि झाडावर चढून ते करायचे. हे सगळे गोष्टी लहान लहानपासून केल्या होत्या. मग वयस्कर झाल्यानंतर मी फुटबॉल खेळायला लागलो. मी डिस्ट्रिक्टच्या फुटबॉलच्या टीममध्ये गोलकीपर म्हणून खेळत होतो. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही फुटबॉल खेळायला सुरुवात केली? फुटबॉलमध्ये मी बघ 1954ला 55 कॉलेजला होतो त्यावेळेला. कॉलेजकडनं पण मी फुटबॉल खेळायचो. असं त्यावेळेला फुटबॉल खेळायचो. क्रिकेटसुद्धा क्रिकेट जबलपूरला खेळायचो. मेघदूत क्रिकेट खेळ म्हणून तर त्याच्यातर्फे असं. टेनिस पण खेळत होतो. ते कारण आमच्या इथे पुण्यात कुठे म्हणायचं चाळीसगावातल्या जिमखान्यामध्येच टेनिस कोर्ट होतं. तर तो टेनिस पण सुरू केलं होतं. मग ते टेनिस पण खेळायचं. पण आता बॅडमिंटन एकदा सुरू केलं आणि ते तेव्हापासून बॅडमिंटनमध्ये झालं पुष्कळ. मग पुष्कळच त्याच्यामध्ये सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफाईड नॅशनल एम्पायर जो आला त्याची परीक्षा मी दिलेली आहे त्याच्यात. आणखी मग काय लोकल, डिस्ट्रिक्ट, इंटर डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल या टुर्नामेंटसाठी रेफरी म्हणून किंवा काय असं ते जात असे. आणि कोचिंग केलं मी. कोचिंग म्हणजे चाळीसगावला 2 वर्ष, नाशिकला 3 वर्ष, चाळीसगावला परत 25 वर्ष आणि पुण्याला 20 वर्ष. असे जवळपास 48-50 वर्ष कोचिंग मी केलं. मग तुमच्या हाताकडून मग कितीतरी बॅडमिंटनपटू तुमचे बॅडमिंटन झाले. पण इथे किती येतो आकडा साधारण? फक्त पुण्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कोचिंग केलं तो नंबर आहे 624. अरे याची बापरे. यादीच आहे माझ्याकडे. बापरे. असं आहे. इथपर्यंत तुम्ही कोचिंग आणि त्यातले पुढे अगदी ठळक अशी नावं कुठली आहेत? याच्यातले म्हणजे ते कॉलेज रिप्रेझेंट करतील, स्कूल हा. विद्यार्थी State college. असे आणि काही वयस्कर लेडीज पण खेळायला यायचे हो. इथे. परिगावचे तर म्हणजे आमचे मिलिंद पूर्णपात्रे. मिलिंद पुटरे, मिलिंद घाटे, हा. मुख्य म्हणजे विवेक जोशी आपले. विवेक जोशी, हो. हे सगळे जे आहे ते स्टेट लेवलचे आहेत. State levelचे, हो. आणि ते आता इंटरनॅशनल लेवलला ओल्ड मॉक खेळतात हो. आता. अच्छा. मी स्वतः ओल्ड मॉन्क टुर्नामेंट्स मध्ये खेळायचो. अच्छा. 60 म्हणजे 50+, 55, 60+, 65, 70. मी 65 पर्यंत खेळलोय. अरे बाप. हा, आणि 65 सुजाता देव, हो सुजाता देव पण होते. हो तसं केलं. आता सध्या तुम्ही आता 80 तुम्ही क्रॉस केला. आता सध्या 85 चालू आहे ना तुमचं वय? नाही 85 आता 2 महिन्यांनी सुरू होईल मला. सुरू होईल. मग आता सध्या सर तुमचं रुटीन काय असतं? सकाळी 5ला मला जाग येतेच. हा. हा. आणि 6ला मी खाली उतरतो. तर 30 राऊंड मारतो त्याला बिल्डिंगला. म्हणजे त्याला 30 मिनिट लागतात. 30 ते 35 मिनिट लागतात. 5 मिनिट रेस्ट घेतो आणि त्याच्यानंतर 15 मिनिट एक्सरसाइजेस करतो. बापरे. 6:45 बरोबर येतो. 7 पर्यंत वर गेल्या जातो. 3 वर्षापासून कोचिंग त्यांचं बंद बंद केलंय. आहे, हा. ते coaching त्यांची बंद बायपास झाल्यापासून- सर्जरी झाल्यावर पण ते कोचिंग करत होते. रेग्युलर, पण आता रोज. 80 झाल्यावर पण पण ही एवढी सगळी एनर्जी तुम्ही या वयात पण टिकवणार, याच्या मागचं काय रहस्य काय याच्या याच्या मागचं? मागचं एवढंच आहे की कंटिन्युटी अच्छा. इन टेकिंग एक्सरसाइज इन द मॉर्निंग. हा. कारण ते काय आमचं असं त्याच्यात म्हणणं आहे की हे जे आम्ही रोज 1 तासभर करतो ना, लक्षात आलं का, दिस इज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. ते सगळ्या गोष्टी सर तुमच्या या सगळ्या 25 वर्षाच्या जीवन कारकिर्दीमध्ये तुमची अशी काही स्वप्न होती का जी तुम्हाला असं वाटतं की अजून पूर्ण व्हायची राहिली आहेत? खरं म्हणजे मी स्वप्न पाहणारा माणूस नाही. बर. हां, जे पुढे वाढून ठेवलं आहे ते मनापासून करायचं हाच माझा पिंड आहे आणि ते मी करतो. बरं का. पुढे आणि मला असं वाटतं अर्चना की सर जे म्हणतात की अशी स्वप्न वगैरे मी काही फार बघितले, जो आला दिवस जे समोर माझ्या येईल ते बरोबर. सगळं मी करत गेलो. बरोबर. म्हणजे त्यांनी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. जे बरं. समोर आलं ते स्वीकार करून पुढे जायचं. थोडक्यात समाधानी समाधानी जीवन. त्यामुळे ते सक्सेसफुल आणि झाले. आणि हे प्रत्येक सगळ्यांनी गोष्टीतलं शिकण्यासारखं आहे. सातत्य आणि प्रत्येक म्हणजे हे सरांचं मी जे केव्हापासून ऐकतेय बरोबर. मला असं वाटते की सगळ्या गोष्टीतलं त्यांचं जे सातत्य आहे सातत्य. म्हणजे शिकवणं, शिक्षण घेणं,
विद्यार्थी घडवणं किंवा त्यांच्या व्यवसायाशी किंवा ते जे काम करतात त्याच्याशी ते समरस समरसून करणे, प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे करणे, अगदी या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण खूप शिकण्यासारखे शिकण्यासारखे आहे. अगदी गोष्टी बरोबर आहे. म्हणजे आपण जे बकेट लिस्ट करतो तसं काही नसतं ना, जे आहे ते आमच्या स्वीकारायचं. फॅक्टरीमध्ये सुद्धा काही वर्षभर काम केलेलं अच्छा. सकाळी आलेलं. बरं. हां. तिथे HR डिपार्टमेंटचं बघणं बरं. थोडक्यात सर पूर्ण वेळ अगदी या वयापर्यंत पूर्ण वेळ कार्यरत आहेत. अगदी त्यांनी अगदी. म्हणजे असं आणि घरात even बसले म्हणजे कसं माझा नाही. भाऊ दुर्गेश त्याची बेकरी हा. त्यांनी सुरू केली, तिथे सुद्धा त्याला मदत करत होते. दुर्गेशच्या बेकरीमध्ये तुम्ही मदत करत हो होते. दुर्गेश So, त्यांनी मुलांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष दिलं, नातवंडांमध्ये लक्ष दिलं. सर तुम्ही या आता तुमच्या या वयाच्या टप्प्यावर समाधानी आहात असं तुम्हाला वाटतंय का? भरपूर सामान्य समाधान. अच्छा. आणि तुमच्याशी आम्ही आज ज्या गप्पा आम्ही मारल्या ज्या- त्या आपल्या बरेचसे चाळीसगावकर किंवा आणि बाकीचे आता त्यांना- आमच्या समाधानाला कारणीभूत 3 लोक आहेत. हा. हिची आई, अजय, अतुल आणि ही. अच्छा, म्हणजे अतुल म्हणजे अतुल कोटकर तुमचे जावई. कोटकर आणि ही. अच्छा. आणि मुलगा आणि सून. ते आणि- मुलगा आणि सून ते तिकडे राहतात नाही असं. अच्छा. आणि तुमच्या या सगळ्या कालामध्ये तुमच्या सहचरणी म्हणजे काकूंची तुम्हाला खूप चांगली साथ मिळाली असणार अगदी डेफिनेटली. अगदी. तुम्ही काही बोलू इच्छिता का? मेजर जनरल नातू यांचं सर्टिफिकेट आहे माझ्या सौभाग्यवतीला. हा. आपल्याकडे 40गावला नातू मेजर नातू साहेब. म्हणजे ज्या वेळेला माझी आई वारली ना, हे नातू साहेब आमच्या घरी आले बघल्यावर. त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्याकडे घरी पहिल्यांदा आले ते. हां, बरं का. आणि ते हिला सांगायला लागले की मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तुम्ही तुमच्या सासूबाईंची किती काळजी होतात, किती त्यांची सेवा किती चांगली करत होतात, हे माझ्या कानावर अनेक दिवसांपासून आहे. म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. तुमच्याबद्दल मी ऐकलंय म्हणून म्हणे मी समाजाला आलो. असं सर्टिफिकेट आहे त्यांचं आमच्या सौभाग्य होते ना. आणि एकतर ते बोलकी आहे आणि मिळाऊ पण आहे. त्यामुळे 40गावला गल्लीमध्ये, आमच्या गल्लीमध्ये गेलं तर गल्लीचं वातावरणच तसं चांगलं असतं. तिथे आणि- नाशिकला त्या हिरा गल्लीत होतो, तिथे मारवाडी समाज होता. बरोबर. त्यांच्याशी सगळ्याची. पुण्याला इथे काय पाटील कॉम्प्लेक्समध्ये आम्ही राहत होतो. तिथे पुष्कळ मंडळी आहेत, त्या तिथल्या लेडीज त्या दुर्गेश आहेत. विषयी काय मिथिला नगरीमध्ये होतो तिथे. म्हणजे सगळीकडे तिचे कॉन्टॅक्ट भरपूर आहे. दुर्गेश काय तो MBA झालेला आहे. बरं. नाशिकहूनच तो MBA झाला. आणि MBA झाल्यानंतर त्याने काहीतरी व्यवसाय करायचा वगैरे म्हणून, पण त्याने मग 40गावला बेकरी सुरू केली. तो बरेच दिवस काय बेकरीचा व्यवसाय करत होता. तो नाशिकला असतो. म्हणजे तिथे काही कारणामुळे तो बंद केला त्याने ते. पण मग नाशिकला गेल्यानंतर तो तिथे काम तो करतो. पण आता त्यांनी तो त्याचा NGO म्हणतात ना त्याला, त्याच्या वतीने काम तिथे ते तिघही म्हणजे ते तर- दुर्गेश, बरं. बायको अंजली, तो मुलगा सगळे. अतिशय चांगल्या पद्धतीने करतो बरं का. फार मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यवसाय तो आहे. अच्छा. त्याचा आणि मुलगा आता त्याचा मुलगा आकाश म्हणचा, तो BE MBA आहे. बरं. आमचा नातू जो आहे आकाश त्याचा. आणि ही जॉईंट दुर्गेश त्याला पर्टिक्युलरली त्याचं त्या या समाजात कुठे आदिवासी भागांमध्ये आधी लोकांना त्याचं सेटल कसं व्हायचं, त्याचं बाहेर धंदे कसे म्हणजे- सुरू करायचे बरं. याचं तो ट्रेनिंग देतो. आदिवासी भागामध्ये जाऊन व्यवसाय प्रशिक्षण हां. देतो. आज छान गप्पा झाल्या सरांशी. हो, yes. सर तुमच्याशी आज इतक्या अशा छान गप्पा झाल्या आणि आम्हाला खूप तुमच्याविषयीच्या ज्या आम्हाला माहित नव्हत्या त्या गोष्टी पण कळल्या. त्यानिमित्ताने संगीताला पण कळल्या. माझी वेळेस तिला पण खूप कुतूहल होतं, कारण मी तुमच्याविषयी सांगत असायचो तिला की आमची चाळीसगावातले जे काही रिनाऊन आमचे जे लक्षात राहिलेले जे आहेत माझे अध्यापक, प्राध्यापक, आणि त्याच्याशी तिला कळलं. तसंच बऱ्याच चाळीसगावकरांना पण कळलं असेल निश्चित. तर या निमित्ताने तुम्हाला काही चाळीसगावकरांसाठी काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगा. 40गावकरांना संदेश देण्या एवढा मी मोठा नाही. अरे बापरे. बरं. खरं म्हणजे नाही, पण तुम्ही चाळीसगावकरांच्या स्मरणात चांगले राहिलेला आहात. मी तेवढा काही मोठा मानत नाही. मला 40गावरांनी मला घडविले आहेत. अच्छा. बरं. त्यांना मी काय सांगणार बरं का. माझ्या 40गावमधील 7 अधिक 25 असे 35 वर्षाचे वास्तव्यात
तेथील अनेक व्यक्तींनी मला विविध प्रसंगी सहकार्य आणि मदत करून बरं. उतराई केली आहे. हम्म. त्यांना संदेश देण्यास मी पात्र नाही असं मला हा तुमचा प्रामाणिकपणे मोठेपणा आहे वाटतं. सर. त्या सर्वांना माझे साष्टांग दंडवत. अरे वा. हयात असलेल्यांना दिवंगत झालेले आहे. हम्म. चाळीसगाव महाविद्यालयातील माझे 7+25 अशा 32 वर्षांच्या सेवा काळातील सहकारी, शिक्षक, शिक्षकेतर हम्म. सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना सप्रेम नमस्कार आणि सदिच्छा. अरे वा. वा, वा. छान छान छान. Yes. हा तुम्ही आता जे हे तुमचे विचार वाचून दाखवले हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे नक्कीच. कारण तुमचे पण 40 गावकऱ्यांवर तेवढेच उपकार आहे. अरे बाबा, त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे आपण त्यांच्या पालकांचं देणं लागतो असं मी शिक्षक आणि नाही, पण तुम्ही जे विद्यार्थी घडवले त्यांच्याच मनात तुम्ही असणारच आहात नक्की. तर आता शेवटचा फक्त तुम्हाला मी बोलायला सांगणार आहे. नवीन पिढी जी आता आहे आता तुम्ही सगळे एवढ्या 3-4 पिढ्या कितीतरी पिढ्या बघितल्या असतील. हो. तर ह्या जी नवीन पिढी आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगावं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही काय सांगा? त्यांना मी हेच सांगतो, एकच आहे माझं म्हणणं. हम्म. त्याच्यावर एक सांगतो, तेच फक्त मी अर्धा तास बोलू शकतो हा. असं इतकं माझ्याजवळ आहे. बरं. परंतु हा. मला एकच सांगायचंय नवीन पिढीतली व्यक्तींना, मुलांना काही ना, की ईश्वरावर श्रद्धा ठेवा. हो. एक. हम्म. दुसरं, आई वडिलांची नितांत सेवा करा. हम्म. 2. उपजीविकेच्या साधनात प्रामाणिकपणे हम्म. व कमाल कार्यक्षमतेने कार्य करा. अच्छा. त्यानंतर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवून शिक्षण घ्या. हम्म. आणि म्हणून आदर्श नागरिक व्हावा आणि दररोज व्यायाम करा. ते सर बाकी. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा मारून. बरं. तुम्हाला आमच्या म्हणजे अर्चनाकडनं, माझ्याकडनं, हो. संगीताकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच तरतरीत, ताजेतवाने आणि कार्यरत राहा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला परमेश्वर खूप छान दीर्घायुष्य देव यात आमच्या सदिच्छा.